नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 21 जानेवारीचा रिव्ह्यू. तर आज खूप मोठा उलगडा होणार आहे आणि फायनली आता सुमन काकू सापडणार आहे. तेव्हा एकही सीन मिस करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. काव्या सायलीच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ पाठवते. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघंही तो व्हिडिओ बघतात. तेव्हा सायली म्हणते आपला अंदाज खरा होता, म्हणजे या सगळ्या मागे नागराज काकाच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो आता सुमन काकू सापडलीच समज. लगेच तो इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतो आणि म्हणतो नागराज किल्लेदारांचे 2-3 दिवसाचे कॉल लोकेशन हवेत, तेव्हा ते लवकरात लवकर पाठवा. तर दुसरीकडे नागराज काका सुमन काकूचं खुर्चीला बांधलेला हात सोडतात आणि त्यांना म्हणतात की वडापाव आणलेला आहे, खाऊन घे लवकर चल. तेव्हा सुमन काकू काही खात नाही. नंतर नागराज काका तिथे परत येतं. ते म्हणतात हे काय खाल्लं नाही. तेव्हा सुमन काकू म्हणतात तुम्ही दिलेलं खाण्यापेक्षा ना उपाशी मरेल मी. तुमच्यासारख्या नीच माणसाची बायको म्हणून जगण्यापेक्षा मेलेलं बरं. तेव्हा नागराज काका म्हणतात तुझी ही इच्छा कधीही पूर्ण करू शकतो हं मी सुमन. मी तुला जिवंत ठेवले हे तुझं नशीब समज. तर लगेच सुमन काकू म्हणतात मग मारा ना मला, कसली वाट बघताय. लगेच सुमन काकूच्या तोंडामध्ये कापडाचा पोळा घालतात आणि म्हणतात हे मी ठरवेल हं, तू नाही सांगायचं मला. तुला हा शहाणपणा कोणी शिकवला माहिती आहे मला, त्या सायलीने ना. तेव्हा सुमन काकू म्हणतात हो, सायलीमुळे मला हे तुमचं किळसवानं रूप बघायला मिळालं. तेव्हा नागराज काका म्हणतात चूप, एकदम चूप. तर दुसरीकडे बघायला मिळतं अर्जुन सायली हॉलमध्ये येतात. सगळ्या बायका तिथे जमलेलेच असतात, पण मग नागराज काका तिथे काही दिसत नाही, तिथून ते गायब झालेले असतात. तेव्हा लगेच सायली म्हणते नागराज काका तर इथंच होते, आता कुठे गेले. तर दुसरीकडे लगेच नागराज काका सुमन काकूचा सीन बघायला मिळतो. या सायलीचं जास्त ऐकत जाऊ नको, ही सायली घात करते तुझा, असं नागराज काका सुमन काकूला म्हणत असतात. जे बघायला नको होतं ते बघितलं तू, पण मग अजूनसुद्धा मी थोडी दया दाखवू शकतो, कारण मी तुझा नवरा आहे. तू जर मला वचन दिलं की तू माझ्याबद्दल कोणाला काही सांगणार नाही, कुठे काही बोलणार नाही, तर चान्सेस आहेत मी तुला जिवंत सोडू शकतो. तेव्हा सुमन काकू म्हणतात थुंकते मी तुमच्या अशा दयावर आणि सगळ्या जगाला ओरडून ओरडून सांगणार आहात की काय आहे तुमची लायकी. आता गप्प राहून मी तुमच्या कारस्थानाचा भाग होणार नाही. तर बाहेर तितक्यात रघु आलेला असतो आणि त्याचा साथीदार ते बाहेरून दरवाजा वाजवत असतात. तर नागराज काकाला काही बाहेर येतात. तेव्हा रघु म्हणतो तुम्ही अजून या कामाचे पैसे दिलेलेच नाही आहे. तेव्हा नागराज काका म्हणतात देणार ना मग. तर दुसरीकडे काव्या, भूमी आणि सखी तिघी पण गळाभेट करून सायलीचा निरोप घेतात आणि तिथून जातात. तर दुसरीकडे सुमन काकू रडत बसलेले असतात आणि समोरच त्यांना लगेच मोबाईल दिसतो टेबलवर ठेवलेला. तिथेच पाण्याची बाटली पण असते. मोबाईल घ्यायला जातात तितक्यात पाण्याची बाटली खाली पडते आणि त्या आवाजाने नागराज काका लगे मध्ये येतात. तेवढ्यात सुमन काकू फोन लपवतात, पण तरी नागराज काकांच्या लक्षात येतं की फोन घेतला आहे म्हणून. नंतर ते परत त्यांचे हात बांधून तोंडामध्ये बोळा घालून आणि तो फोन घेऊन टाकतात आणि तिथून निघून जातात. तर सुमन काकू बिचारा परत रडत राहतात. दुसरीकडे सुभेदारांच्या घरचा सीन बघायला मिळतो. अर्जुनला इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आलेला असतो आणि लोकेशन स्ट्रेच झालेलं आहे असं सांगितलं जातं. तर अर्जुन जाण्यासाठी निघतो. तर सायली म्हणते तुम्ही एकटं जायचं नाही, मी पण येणार आहे. मागच्या वेळेला एकटे केले आणि काय झालं समजलं ना, माझं इथं लक्ष लागणार नाही, तेव्हा मी येणारच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, पण मग घरात कोणाला सांगू नको. तर सायली कल्पना काकूंना बाजूला बोलवते आणि तिला सांगते की मी मार्केटमध्ये जाऊन येते, रोपं कमी पडली म्हणून. तर कल्पना काकू म्हणतात मी विमलला पाठवते, तू काय जाऊ नको. तर सायली काय ऐकत नाही, लगेच पटकन तिथून निघते आणि मी येते म्हणून तिथून निघून जाते. तर दुसरीकडे प्रिया अश्विनचं डोकं खात असते. आपली पण पहिली मकर संक्रांत आहे, आपल्याला साधं कोणी तिळगुळसुद्धा दिलं नाही रे. आणि त्या सायलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून 3 वर्ष झाले, तरी त्यांनी दुसऱ्यांदा लग्न केलं, ते पण सगळ्यांचं नामर्जीने, तरीसुद्धा त्यांची पहिली संक्रांत केली जाते, मग आपली काय नाही. तेव्हा अश्विन म्हणतो मला या घरातल्या कटकटींमध्ये तू पाडत जाऊ नको, मला त्याच्यात काही इंटरेस्ट पण नाही आहे. खरी संक्रांत फक्त तिळगुळ देण्यामध्येच असते, असं म्हणून तो हॉस्पिटलला निघून जातो. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली लोकेशन जिथं होतं त्या ठिकाणी पोहोचलेले असतात शहराच्या बाहेर. तेव्हा सायली म्हणते नागराज काकाचं पण लोकेशन याच ठिकाणी दाखवलं होतं ना, म्हणजे आपण बरोबर दिशेने चाललो आहे. तसेच ते पुढे चालत जातात. तर नागराज काका त्या घराच्या बाहेर निघतात आणि त्या रघुला सांगतात ही आतली बाई आरडाओरडा करायला लागली तर मला लगेच फोन करायचा. तेव्हा रघु म्हणतो ते पैशाचं थोडं बघा ना शेठ. तेव्हा नागराज काका म्हणतात देतो रे पैसे आणि त्या दुसऱ्या माणसाला दरवाजा बंद करायला लावतात.
नागराज काका ज्या घराच्या बाहेर उभे असतात त्यांच्या मागच्या बाजूने सायली आणि अर्जुन येत असतात. थोडं अंतर असतं त्यांच्यामध्ये. तितक्यात अर्जुनला काही ठेच लागते, तो खाली बसतं दोघं पण. तर तितक्यात नागराज काकाला काहीतरी आवाज येतो आणि ते मागे वळून बघतात, तर तिथे कोणी दिसत नाही त्यांना. त्यानंतर तिथून ते निघून जातात आणि रघु त्याचा साथीदार नंतर चहा प्यायला तिथून निघून जातात. अर्जुन आणि सायली तिथे आजूबाजूला शोधतात, पण तरी देखील सुमन काकू काही त्यांना दिसत नाही. नंतर सुमन काकूचं लक्ष जातं सायली आणि अर्जुनकडे. त्या पत्र्याला छोटंसं होल असतं, त्या होलमधून लक्ष जातं. तर ते आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करतात, पण तोंडामध्ये बोळा असल्यामुळे त्यांना काही बोलता येत नाही. नंतर ते दरवाजाजवळ तसेच सरकत येतात आणि दरवाजाला पाय मारतात. त्या आवाजाने अर्जुन सायलीचं लक्ष जातं दरवाजाकडे. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी कल्पना काकू म्हणत असतात, ही सायली इतका वेळ का लावते, कारण बायका निघून गेल्यानंतर त्या रोपांचा काय उपयोग होणार आहे, तेव्हा इतक्या वेळ द्यायला पाहिजे होतं. तेव्हा रविराज काका म्हणतात, अर्जुन आणि सायली दोघं बरोबर आहे का? तेव्हा पूर्णाजी हो म्हणतात. तर रविराज काका म्हणतात, जाऊ द्या की मग, कधी नव्हत त्यांना वेळ मिळाला आहे, नाहीतर आपल्या सगळ्यांच्या गराड्यात असतात त्या. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, नाही, सायली इतकी बेजबाबदार नाही आहे, हळदी कुंकवाच्या दिवशी ती अशी जाणार नाही. तेव्हा कल्पना काकूंना फोन करायला लावतात, पण सायलीचा फोन काही लागत नाही. नंतर प्रताप काका अर्जुनला फोन करतात, पण त्याचा पण फोन लागत नाही. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली त्या दरवाजाजवळ आलेले असतात आणि अर्जुन सायली आवाज येतात, सुमन काकू मध्ये आहेत का तू? तेव्हा सुमन काकू लगेच करतात. त्यानंतर अर्जुन सुमन काकूला मागे व्हायला लावतात, कारण मी दरवाजा तोडतोय आता, तर तू मागे सरकून जा. नंतर सायली पण थोडी मागे होते. अर्जुन दरवाजा तोडत असतो, त्याच वेळेला तिथे रघु आणि त्याचा साथीदार येतं आणि त्याच्यातला एक माणूस तिथे पडलेलं लाकूड उचलतो सायलीला मारणार. तितक्यात अर्जुनचं लक्ष जातं आणि ते लाकूड अर्जुन पकडतो. नंतर तिघांमध्ये झटापट होते. नंतर सायली तेच लाकूड उचलते आणि त्याच्यातल्या एका माणसाला मारते. तेव्हा तो माणूस खालीच पडतो आणि चावी पण खाली पडते. तेव्हा सायलीचं लक्ष जातं चावीकडे. सायली चावी उचलणार, तितक्यात तो रघु चावी उचलतो आणि लांब फेकून देतो. नंतर अर्जुन त्याला पण मारतो आणि दोघंही बेशुद्ध होतात. अर्जुन म्हणतो, या दोघांना आता कुठेतरी लपवावं लागेल, नाहीतर मग परत गडबड होईल. तर ते साईडला एका बाजूला लपवतात त्यांना आणि अर्जुन परत लात मारून दरवाजा तोडतो. तर समोर सुमन काकू दिसतात. सुमन काकूंना त्या अवस्थेत बघून सायली अर्जुनला तर खूप वाईट वाटतं. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायली सुमन काकूंना विचारत असते, मला हे सांगा, तुम्हाला इथं कोण घेऊन आलं? तेव्हा सुमन काकू म्हणतात, आमचे हे इथं मला घेऊन आले. तेव्हा अर्जुन म्हणतो, नागराज काका? तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी नागराज काका आलेले असतात आणि प्रिया त्यांना सांगत असते की अर्जुन आणि सायली कार्यक्रम सोडून केव्हाचे गेले, अजून पण आलेले नाही आहे. तितक्याच समोर सायली आणि अर्जुन दोघं पण येतात. तर सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जातं. दरवाजाजवळ सगळे येतात. त्याच वेळेला सगळे विचारतात की कुठे गेला होतात तुम्ही? तर ते दोघंही बाजूला होतात आणि त्यांच्या मागच्या बाजूला सुमन काकू असतात. सुमन काकूला बघून सगळे खुश होतात. आजचा भाग इथेच संपतो. छान होता ना प्रेक्षकांनो आजचा भाग. फायनली सुमन काकू आज भेटल्या. तर उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तर तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.